समाचार अब तक, सत्य का साहस। भाजपच्या दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। गडकरींची उमेदवारी जाहीर होताच नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रात्री उशिरा नितीन गडकरी नागपुरात पोहोचले। यावेळी विमानतळावर भाजपचे स्थानिक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय। यावेळी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रतिक्रिया देताना या निवडणुकीत नितीन गडकरी रेकॉर्ड ब्रेक मतांनी पुन्हा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलाय। ऐकूयात ते काय बोलले। आमच्या सगळ्याचे नेते सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबाले आज नागपूर शहराची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि नागपूर शहरातच नव्हे तर सगळ्या गल्ली बोळामध्ये एक जल्लोषच्या वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। सगळीचकडे कार्यकर्ते ढोल ताशे फटाके फोडून दिवाळीसारखा उत्सव या ठिकाणी होत आहे आणि नागपूर शहराच्या इतिहासामध्ये सगळेच रेकॉर्ड ब्रेक करून गडकरी साहेब फार मोठ्या लाखोच्या मतांनी या नागपूर शहरातून पुन्हा निवडून जाईल अशा प्रकारचे एक वातावरण या नागपूर शहरामध्ये आहे। देशामध्ये विकासाच्या माध्यमातून चित्र तर बदललंच, परंतु नागपूर शहरामध्ये बी त्यांनी विकासाच्या माध्यमातून संपूर्ण चित्र बदललं आहे। लोक आता मतदानाची वाट पाहत आहे आणि निश्चित स्वरूपात सगळे रेकॉर्ड ब्रेक करून साहेब मोठ्या प्रमाणात निवडून येतील। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट नागपुर।